नमस्कार शेतकरी मित्रांनो, महालक्ष्मी कृषी सेवा केंद्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर चला आज आपण मोसंबी या पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. माहिती जर आवडली तर व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. तर काय झालं शेतकरी मित्रांनो, आपण जे आपल्या समोरच्या बहाराचे नियोजन भरपूर शेतकऱ्यांनी केले होते की आंब्या बहाराला तणनाशक मारून बाग क्लिअर करणं असो किंवा मग समोर पाण्याचा ताण सोडणे असो की भरपूर शेतकऱ्यांनी हे नियोजन केले होते. पण काय झालं की पाऊस अवकाळी आला आणि सगळ्या शेतकऱ्याच्या प्लॅनिंगवर काय त्यांच्या नियोजनावर पाणी फेरल्याजोगंच काम झालं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना आत्ताच समस्या आहे की बाग आमचा आत्ताच लीक किंवा तगर मारत आहे. पण काय करावं, काही काही शेतकरी ह्या वर्षीच त्यांच्या झाडाला आंब्या बहारचं नियोजन करणार होते. त्यांच्यासमोर पण प्रश्न आहे की आता आम्ही करावं तरी नेमकं काय करावं. तर चला जाणून घेऊ या समस्यावरील उपाय. काय झालं शेतकरी मित्रांनो, सगळीकडेच ही समस्या आहे की ओला भरपूर प्रमाणात असल्यामुळं झाडं हे लीक होत आहे किंवा तगर मारत आहे. तर मग काय करावं हे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उद्भवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, काय करायचं आहे की जेव्हा आपण सर्वप्रथम काय करायचं आहे की तणनाशक मारून आपली बाग एकदम स्वच्छ करायची, जेणेकरून काय तणाचं नियंत्रण झाल्यानंतर आपली जी बाग आहे ही वापसा कंडिशनमध्ये लवकरात लवकर येईल. ही आपल्यासाठी एक फायद्याची गोष्ट आहे. त्यासाठी तणनाशक मारून घ्यायचे आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे स्प्रे फवारणी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की जी कळी किंवा जो बहार लीक झाला आहे किंवा जी तगार आली आहे त्यासाठी स्प्रे घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये मग काय घ्यायचे आपल्याला स्प्रेमध्ये सर्वप्रथम काय करायचं शेतकरी मित्रांनो, 100 ग्रॅम 05234 प्रति 20 लिटर पाणी, हे 20 लिटरच्या पंपाचं प्रमाण सांगतोय. 20 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम 05234 घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं तर बोरॉन 20 ग्राम बोरॉन घ्यायचं आहे आणि झिंक 10 ग्राम त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे. सोबतच जर आपल्या बागावर नॉर्मल अळी किंवा मवा किंवा माईट कोळी दिसत असेल तर आपल्याला इथिऑन प्लस सायफर असणाऱ्या नावाचे औषध, मग ते टाटाचा नागाटा असो, सुमिटोमोचा केमतारा असो किंवा ॲग्रोस्टारचा झपाटा असो, या कोणतेही एक कीटकनाशक आपल्याला 40 ml प्रति 20 लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे. यासोबतच आपल्याला काय करायचं आहे की M45 हे पण घ्यायचे आहे 40 ग्राम प्रतिपंप. सोबतच आपल्याला स्टिकर 10 ml प्रतिपंपाला स्टिकर 10 ml प्रतिपंपाला आपल्याला सर्व शेवटी हे टाकायचे आहे. अशी आपल्याला सर्वप्रथम पहिली फवारणी करून घ्यायची आहे. या फवारणीनं काय होणार की 05234 बोरॉन आणि तुमचे झिंक यामुळे आपली जी कळी आहे किंवा तगार आहे, ही तगार याच्यामध्ये जे नायट्रोजनचं प्रमाण पावसामुळे वाढलेलं आहे, हे नायट्रोजनचं प्रमाण आपल्याला तर काय दबून जाईल ह्या स्प्रेमुळं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हे फक्त 20 लिटरचं प्रमाण सांगितलं आहे मी, तर परत एकदा रिपीट करतो. 05234 100 ग्रॅम, इथिऑन प्लस सायफर कोणत्याही कंपनीचे असो ते 40 ml प्रतिपंप, बोरॉन 20 ग्राम, झिंक 10 ग्राम घ्यायचे आहे आणि शेवटी सिलिकॉन बेस स्टिकर हे आपल्याला 10 ml शेवटी टाकायचे आहे. हा स्प्रे आपल्याला आपल्या फळबागावर घ्यायचा आहे. तर मग हा स्प्रे झाल्यानंतर आपल्याला दुसरा स्प्रे 8 ते 15 दिवसाच्या अंतराने घ्यायचा आहे. जर मुरमाड जमीन असेल आणि वापसा जर फास्ट झाला, हा स्प्रे 8 दिवसांनी जरी घेतला तरी चालेल. किंवा जर खूप काळीची जमीन आहे, त्यामध्ये वापसाच होत नाही, तर काळीच्या जमिनीमध्ये पण 8 दिवसानंतर हा स्प्रे घेतला तरी चालेल किंवा 8 दिवसांनी जरी घेतला तरी चालेल. कारण की ह्या स्प्रेचं काम काय की झाडाच्या ज्या काडी आहे, आपली स्टोरेजची जी काडी, त्या स्टोरेजच्या काडीमध्ये आपल्याला तर काय तर स्टोरेज जे पानातील स्टोरेज आहे किंवा जे तगार येत आहे, त्या तगारीचे स्टोरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास
हा व्हिडिओ समोर शेअर करा. आणि आपल्या जेवढे शेतकरी मित्र असतील त्यांना हा प्रॉब्लेम आहे की बाबा असं झालं आहे आमच्या बागामध्ये, तर काय करावं, ही समस्या ज्यांना आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपण दुसरा व्हिडिओमध्ये मोसंबीवरती आपल्याला दुसरी फवारणी कोणती करता येईल याविषयी आपण सविस्तर सांगणार आहोत. तर सध्या थांबतोय. नमस्कार.